हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण उपवासासाठी मस्त वरईचे भजे पाहणार आहोत। वरई ना शिजवली आहे ना भिजवली आहे, मस्त असे कुरकुरीत भजे झाले आहेत आणि एकदम पटकनी। ना साबुदाण्याचा वापर केला आहे, ना यामध्ये बटाटा घातला आहे, ना दही टाकला आहे आणि बनत आहे एकदम पटकनी। खायला आहे अतिशय टेस्टी, मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून अशी जाळीदार भजे बनत आहे। तर आज आपण बटाट्याचा वापर न करता कच्च्या केळ्याची भजी पाहणार आहोत। तर हे 6-7 कच्चे केळे घेतले, एक कुकर घेतलं आणि यामध्ये हे कच्चे केळे आपल्याला टाकायचं आहे आणि 1.5 ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी एकदम नवीन आणि वेगळी वाटत असेल की कच्च्या केळ्याची आता भजी कशी काय बनतील, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर फ्रेंड्स, कच्चे केळ्याचा वापर उपासाच्या टायमामध्ये जळगावकडे खानदेशमध्ये खूप होते आणि याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी बनतात, बऱ्याच काही बनतात आणि खूप छान लागतात खायला। मीनं पण भाकर बनवली आहे आणि या चॅनलवर अपलोड पण केली आहे, ते पण तुम्ही बघू शकता। आता हे केळं दिले टाकून 1.5 ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या होऊ देऊ। 2 शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करून ठेवू आणि तोपर्यंत दुसरी तयारी करूया। तर हे थोडी अर्धी वाटी भगर घेतली वरई, हे वरई आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। आता हे बघा, मिक्सरमधून अशी याची पावडर करून घेतली, वाटीमध्ये काढून घेते। आता चेक करूया 2 शिट्या झाल्या आहे आणि केळं शिजले काय, तर कुकरचं झाकण काढून घेऊ। जी केळं आहे ते मस्त शिजले, एका प्लेटमध्ये काढून घेते, गरमच आहे। तर तुम्ही केळं असे पण शिजवून खाऊ शकता, यामध्ये थोडंसं उपासाचं मीठ टाकायचं, तर हे असे पण उपासाला खाता। हे जर थोडे जास्त शिजू दिले मी, कारण की आपल्याला याचे भजे बनवायचे आहेत। आता हे गरमच आहेत, तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवू शकता। आता हे गरमच मी ह्याची साल काढून घेते आणि नंतर मग थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवू। हे बघा मस्त शिजले, असेच केळं पाहिजे आपल्याला भजी बनवण्यासाठी। तर नक्की तुम्ही पण या पद्धतीने ही भजी बनवा, तुम्हाला खूप आवडतील आणि टेस्टी तर लय लागतात। कमी साहित्यामध्ये मस्त भजी बनत आहे। आता यामध्ये भगर घालूया, वरई। तर यामध्ये मी मीठ पण टाकलं, पण ते मीठ स्किप झालं माझ्याच्यानी व्हिडिओमध्ये। हिरवी मिरचीचा ठेचा थोडासा, जेवढं तिखट खात असाल थोडंसं तेवढा, आणि थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि थोडेसे जिरे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, मस्त एकजीव झाला पाहिजे। आता मस्त एकजीव करून घेतला केळं आणि भगर आणि ठेचा वगैरे, कोथिंबीर। आता तेल गरम करायसाठी ठेवलं। आता आपण चेक करूया आपलं तेल गरम झालं आहे की नाही। तर बघा, तेल बी मस्त गरम झालं। तर जेवढे भजे तळल्या जातील तेवढंच तेल घ्यायचं, जास्त नाही घेऊ। आणि मस्त मोठे मोठे आणि गोल असे भजे बनवूया। पूर्ण कढईमध्ये टाकून देते। तेल गरम करून घ्यायचं पहिले आणि गॅस कम करून घ्यायची। मस्त अशी कुरकुरीत भजी होता। आणि मस्त मोठे मोठे करणे आपल्याला दिसते बी चांगले आणि खायला पण मस्त, आणि टाइम पण जास्त लागणार नाही। आता ही सर्व दिले टाकून आता थोड्या वेळानंतर झाऱ्याने पलटून घेऊ। एका साईडनं व्यवस्थित होऊ द्यायचे, लगेच झारा नाही लावायचा आणि झाले की मग पलटून घ्यायचं असं एक एक। हे बघा किती मस्त कलर आला आहे,
सर्वच अशी झाऱ्याने पलटून घेते. आतमधून कच्चे पण नाही राहिले पाहिजे, तर मीडियम गॅसवरती होऊ देऊ. दिसत पण किती छान आहे, खायला हे अतिशय टेस्टी लागतं. तो उपासाला नक्की हे एक वेळा बनवून बघा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा की तुमची भजी कशी झाली. आता थोड्या वेळानंतर मस्त होऊ दिली, अलटून पलटून घेतली झाऱ्याने. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा किती छान दिसत आहे. सर्व काढून घेते. आता प्लेटमध्ये टाकते. मस्त. आता आपण दुसरी बॅच टाकूया. तेल गरमच आहे. आता जेवढे बी मिश्रण आहे भजीचं हे सर्व देव टाकून मस्त ही भजी होता आणि होता पण एकदम पटकनी. जी वरई आपली ते मस्त मिक्सरमधून फिरून घ्यायची, म्हणजे थोडीशी ते बारीक होऊन जाते आणि मग केळ्यामध्ये मिक्स केली की ते कच्ची राहत नाही. तर थोडीशी मिक्सरमधून बारीकच करून घ्यायची, तेव्हाच टाकायची. तुम्ही केळ्याच्या ऐवजी बटाटे पण घेऊ शकता. बटाटा आणि साबुदाणा आपण हमेशाच उपासाला काही वेगळं वेगळं बनवून खातो, पण ही थोडीशी वेगळीच रेसिपी आहे. कधी नोत थोडंसं वेगळं बी बनवून करून बघायचं, छान वाटते कधी नोत केलं तर की. आता थोडा वेळ मस्त हे तेलामध्ये एका साईडनं होऊ दिले, छान असा कलर येऊ दिला आणि नंतर झाऱ्याने असं एक एक भजा पलटून घेते. हे बघा मस्त असा कलर आला, असेच होऊ द्यायचे, तेव्हाच पलटून घ्यायचे. आता या साईडने बी मस्त अशी होऊ देऊ आणि नंतर काढून घेऊया. छान असा कलर येऊ देऊ मस्त. आता थोड्या टायमानंतर मस्त असा हा कलर आला आणि छान झाले आहे. मस्त मध्यम गॅसवरती मी होऊ दिले. आता आपण हे काढून घेऊया. काहीच वेळ लागत नाही, एकदम पटकनी होता आणि खायला बी छान लागता. तर नक्की तुम्ही पण हे बनवा, काहीच वेळ लागत नाही. हे बघा किती मस्त असे कुरकुरीत झाले. आतमधून एकदम असे पोकळ आहेत, ते अशी जाळी पडलेली आहे मस्त. प्लेटमध्ये टाकते. आता हे 2-3 मिरच्या घेतल्या, याला असा कट मारून घेते. हे आपल्याला तळून घ्यायच्यात भजीसोबत खाण्यासाठी. असं कट मारून घेतली की जी तेलात टाकली की उडत नाही अंगावर. आता आहे मस्त हे तळून घेतल्या मिरच्या. आता हे भजीवरती टाकूया. तर पहिली भजी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही हे भजी शेंगदाण्याच्या चटणीसोबत, दहीच्या चटणीसोबत खाऊ शकता, या असेही या मिरच्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. या जे साधं आपलं दही राहते त्यासोबत पण खाऊ शकता. छान होता. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, लाईक पण करा आणि ही भजी बनवून नक्की खा. बाय.